कलगीवाल्याची लांडोरी तू कशी ग होईल बरोबरी. नमस्कार. सर्वांचं लक्ष्मी चित्रच्या YouTube चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. जिनं आपला प्रवास कल्याणसारख्या एका शहरामध्ये सुरू केला. बालनाट्याचा प्रवास करता करता तिने व्यावसायिक नाटकं केली. व्यावसायिक नाटकाच्या बरोबरच प्रायोगिक नाटकं केली आणि ह्या नाटकाच्या प्रवासाबरोबरच जिनं नंतर नृत्यांगना म्हणून आपलं नाव कमावलं. झी मराठी सारख्या चॅनलवरती तिने आपल्या नृत्याची आदा सादर केली. कलर्स मराठी वाहिनीवरती नृत्याच्या स्पर्धेमध्ये उतरून सेमी फायनल आणि फायनल पर्यंत पोहोचलेली नृत्यांगना आज आपल्या लक्ष्मी चित्रच्या YouTube चॅनल मध्ये आलेली आहे. मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धनश्री डोंगरे यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही मला ह्या तुमच्या प्रवासात मला सहभागी करून घेतलं आणि मला इथे आज तुमच्यासोबत गप्पा मारायला मिळणार आहे, त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. नक्कीच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि मी पहिल्यांदा तुमच्या एकंदरीत नृत्याच्या या प्रवासाच्या वाटचालीमध्ये आपल्या आई वडिलांचं योगदान नेमकं काय किंवा तुम्ही ह्या नृत्याकडे कसं वळला याच्याविषयी मला ऐकून घ्यायला आनंद होईल. अगदी बरोबर आहे की कारण आपल्याला एक लहान मूल म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्याला आपल्या आई वडिलांचा खूप मोठा आधार खूप गरजेचा असतो आणि देवाच्या कृपेने मला तो खूप मिळालेला आहे. माझे आई वडील आणि माझी बहीण तिघही मला खूप सपोर्ट करतात माझ्या या कामात आणि माझ्या आईला बेसिकली खूप आवड आहे कलेची वगैरे आणि तिने आम्हाला अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी आठवण सांगायची झाली की कधी आम्ही आधी जिथे राहायचो कधी तिथे लाईट वगैरे गेली तर आई रेकॉर्ड लावायची टेप आणि अगदीच रेकॉर्डही नाही चालत तर ती स्वतः गाऊन आम्हाला ती स्टेप्स तिला जे काही येत असेल छोटं मोठं ते आम्हाला शिकवायची आणि तिथूनच ती कला आम्हाला आवडायला लागली की चला आपल्याला हे आवडतंय. आणि पुढे जाऊन आईने मग अगदी क्लास लावणं असेल किंवा स्पर्धांमध्ये आम्हाला सहभागी करून घेणं असेल किंवा अगदी गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाच बसवणं असेल हे सगळ्या गोष्टी तिने अगदी हौशेने केल्या. धनश्रीजी, मला एक गोष्ट ऐकून घ्यायला नक्की आवडेल की तुम्ही झी मराठीच्या त्या स्पर्धेमध्ये उतरला होतात आणि कलर्स पर्यंत तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फायनल सेमी फायनल पर्यंत पोहोचलेला होतात. तो एकंदरीत प्रवास कसा होता तुमचा? अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर मला आपल्याला चॅनलवर किंवा ऍड्स येतात किंवा स्पर्धा रियालिटी शो येतो डान्सचा तर इथे आमचं ऑडिशन सुरू होत आहेत नाशिक मुंबई असं वगैरे येत होतं. तर असंच झी मराठीवरचं डान्स महाराष्ट्र डान्स स्पर्धेसाठी रियालिटी शो साठी ऍडव्हर्टाईज सुरू झाले होते आणि मी आईला म्हणाले की मला जायचं आणि तेव्हा खूप क्रेज असायचं ऑडिशन्स मग ती रांग मग त्या रांगेमधला तो गोंधळ वगैरे हे सगळं टीव्हीवर दाखवायचे कारण तर मी ते बघून असं झालं की मला पण जायचंय आणि मला फक्त बघायचं की ऑडिशन कसे असतात कसे होतात. तर आपल्याला बरेच अगदीच खरं सांगायचं झालं तर एक सामान्य परिवारातून मी आहे आणि एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला नेहमीच एक डोक्यामध्ये असतं की नाही तिथे फार गेलं की पैसे घेतात मग आपल्याला ते झेपणार नाही मग त्यांनी पैसे मागितले तर मग आपण तर ते देणार नाही मग तुझं परत मन दुखेल असं तसं आईचं सगळं चालू होतं. तर मी म्हणले की आपण तसं काही झालं तर आपण परत येऊ मला काही वाईट नाही वाटणार मला त्यांनी घेतलं नाही घेतलं पण मला फक्त जायचंय आणि बघायचंय की एक ऑडिशन ची प्रोसेस कशी असते मला ते बघायचंय. तर लिटरली मी खूप हट्ट केला होता आईकडे की मला नेच आणि तेव्हा मला आठवते की माझं राज्यनाट्य स्पर्धेची रिहर्सल्स पण त्या दरम्यान चालू होती आणि आम्ही फुल फ्लेज रिहर्सल करत होतो आणि
मला अगदी वेळच नव्हता की मी जाऊ आणि ऑडिशन देऊ मुंबईला किंवा कुठे. आणि मुंबईत जेव्हा ऑडिशन होतं तेव्हा माझा प्रयोगच होता, स्पर्धेचा आमचा शो होता त्या दिवशी. तर मग मी ठरवलं की नाशिकला जाईन मी, कारण नाशिकच्या दिवशी माझं काही स्पर्धा वगैरे काही नव्हती, मी तेव्हा अगदी free होते. तर मी आईला घेऊन नाशिकला गेले की आई मला तू ने मला जायचंच आहे, माझी मुंबईची ऑडिशन हुकली पण तुम्हाला नाशिकला जाऊन मला ऑडिशन द्यायची. आणि मी आणि आई नाशिकला गेलो, सकाळची एसटी 7 वाजताची पकडून आम्ही तिथे ऑडिशन दिली. आणि तिथे मात्र आई अशी होती की तू लवकर आउट हो आणि बाहेर कारण ती वैतागली होती मला, कारण तुझी हाऊस पुरवायला खरंच मला आई, मी तेव्हा विचार करते की आता मी जर बसले की मी किती हट्ट केला आईकडे. पण तेव्हा आई अशी होती की तू सगळ्यांचे आई बाबा असं की हा बेटा बेटा आप करू अच्छा करू, आई होती आउट हो आणि लवकर आपल्या घरी जायचं. तर असं झालं होतं. आणि पण माझं मी काय आउट होईच ना मला. आणि ते लोकल ऑडिशन होती, तर म्हणजे आम्हाला त्याच दिवशी 5 राऊंड करायचे होते. तर मग 1 राऊंड झालं की लगेच दुसरा राऊंड, लगेच तिसरा राऊंड, लगेच चौथा राऊंड. तर आणि आई वडिलांना आतमध्ये येणं अलाउड नव्हतं, ती कंपाऊंडच्या बाहेर होती. तर मी अगदी कंपाऊंडवर चढून आई मी पुढच्या फेरीत म्हणा मग अजून किती वेळ म्हणा आता मी पुढच्या फेरीत गेले. असं सतत जसे मी पुढच्या राऊंड मध्ये जात होते, मी मला कंपाऊंड वर चढून मला आईला ते सांगावं लागत होतं. तर मग शेवटी मग आम्ही संध्याकाळी अगदी 6-7 वाजता आम्ही मोकळे झालो आणि मला सांगितले की आता तू मुंबईला येतेस, मुंबई स्वप्नासारखंच होतं. कारण एका अजिबातच टेलिव्हिजनचं काहीही बॅकग्राऊंड नसताना, त्याच्यात कोणीही माझं ओळखीचं नसताना जेव्हा आपल्याला सहज एक ऑडिशन कशी असते हे बघण्यासाठी गेलेली मुलगी, जेव्हा तिला फायनली सांगतात की तुला आता ऑडिशन पुढच्या ऑडिशनला सिलेक्ट झाली, तुला मुंबईला यायचं आणि तू टेलिव्हिजनवर दिसणार आहेस. तर हे माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मग नंतर मी पुढे गेले आणि मग तो आई पुढच्या राऊंडला गेले, आई पुढच्या राऊंडला गेले, हे पुढे पुढे चालतच राहिलं. आणि मी त्या स्पर्धेत त्या रियालिटी शो मध्ये टॉप 12 पर्यंत होते. आणि मला झी मराठीची डान्स महाराष्ट्र डान्स, त्याच्यामध्ये उर्मिला माटोणकर परीक्षक होत्या, त्या महागुरू होत्या, सोनियाताई परचुरे, देवेंद्र सर आणि स्वरूप सर असे हे आमचे जजेस होते. मला हेही सांगायचंय की मी अजिबातच ट्रेंड डान्सर नव्हते तोपर्यंत. शिक्षण मी घेतलं नव्हतं, जर क्लासिकल असतं किंवा त्याचा एक जो धडा असतो तो मी घेतला नव्हता. ते मी अगदी शून्य म्हटलं तरी चालेल. पण फक्त एक माझी जी माझ्यामध्ये कला होती, थोडंफार जे मला हाऊस म्हणून जे मी केलं होतं त्याच्यावर मी सिलेक्ट होऊन तिथे गेले होते. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की मला खूप शिकायचंय. म्हणजे मी तिकडच्या बाकीच्या स्पर्धकांना बघितल्यावर मला कळलं की मला काहीच येत नाही आणि मला देवाने ही संधी दिली तरी सुद्धा. तर मला याची चीज करायचं, मला ह्या पूर्ण प्रवासात जो मला जी संधी मिळाली, ह्या प्रवासात मला जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकणार आहे. आणि मला जितकं जिद्दीने मला पुढे जाता येईल. आणि माझ्यासाठी काहीही बॅकग्राऊंड डान्सचं शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मी जर टॉप 12 पर्यंत मी जाऊ शकते, तर तेव्हा मला कळलं की आता मला मी शिकलंच पाहिजे आणि खूप छान ट्रेनिंग घेतली पाहिजे. लोक शिकतात आणि मग रियालिटी करतात, माझं थोडं उलट झालं आणि मग मी मनावर घेतलं की मी खूप चांगला धडा घ्यायला हवा एक नाचाचा. तू कलर्स मराठीच्या सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचले होते, तो एक प्रवास आमच्या प्रेक्षकांसाठी. नंतर ही डान्स महाराष्ट्र डान्स मी 2013 ला केलं होतं. आणि 2-3 वर्षानंतर मला पुन्हा कॉल आला ढोलकीच्या तालावर ह्या कार्यक्रमासाठी, कलर्स मराठीवर. आणि ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम खूप प्रिय मला. म्हणजे मी शाळेमध्ये होते, लावण्यांचा आहे, लावणी फक्त लावणी होते, त्याची स्पर्धा, ती लावणीची स्पर्धा आहे. आणि मला खूप, आमच्या घरातही त्याचे खूप, त्या कार्यक्रमाचे प्रचंड फॅन आहेत. आणि नंतर मला डान्स महाराष्ट्र डान्समुळे थोडं लिंक लागत मला
त्या स्पर्धेचं पर्यंत मला कलर्स. त्या पर्यंत पोहोचता आलं. हा. आणि मी त्याचे ऑडिशन दिले आणि मी लकीली सिलेक्ट झाले. ओके. आणि सिलेक्ट झाल्यानंतर मला फक्त एवढंच माहिती होतं, कारण रियालिटी करणं हे एक युनिव्हर्सिटी सारखं आहे. ओके. अरे वा. कारण तुम्ही त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही इतकं काही शिकता. हो. आणि तुम्ही फक्त म्हणजे जेवणानंतर तुम्ही काय करत असाल तर तो फक्त नाच. ओके. म्हणजे जेवण आणि नाच, जेवण आणि हो, नाच. हो, हो. फक्त झोपही अगदी आम्हाला कमी मिळायची. तेच भगाए यान शान शान मोठाली दुकान हाय. दिल के दरिया की रानी मला कमी मिळायची. अच्छा अच्छा. आणि हे सलग 3 महिने आम्ही करतो. बर बर. तर तो प्रवास खूप महत्वाचा असतो एका डान्सरच्या आयुष्यातला, रियालिटी करणं. कारण तेव्हा खूप काही शिकायला मिळतं आणि मला ते शिकायला मिळालं. आणि तो प्रवास नंतर असं होता की माझ्यासोबत एक छोटी चिमुकली मला घेण्यात आली, कारण त्या शोचा फॉर्मॅटच मी जेव्हा सिलेक्ट झाले त्या सीझनचा फॉर्मॅट चेंज झाला होता. कारण आधीच्या फॉर्मॅटमध्ये असं होतं की फक्त एक सोलो परफॉर्मन्सेस असायचे, पण मी ज्या पर्वात सिलेक्ट झाले त्या पर्वामध्ये होतं की ड्युएट डान्स करायचे होते. तर माझ्यासोबत एक छोटी मुलगी, आम्हाला सगळ्या कंटेस्टंटला मोठी सोबत एक छोटी दिली होती आणि मला पण एक छोटी कंटेस्टंट दिली होती. तिचं नाव होतं अनुष्का देशपांडे. आणि तेव्हा ही मुलगी औरंगाबादची. आणि मला असं वाटतं की तिच्या व्यतिरिक्त म्हणजे तिच्या शिवाय हा प्रवास माझा हा प्रवास ढोलकीचा म्हणजे मी इमॅजिनही नाही करू शकत. कारण त्या मुलीने मला इतकी साथ दिली. कारण जेवढं आम्ही मेहनत करत होतो आणि ती मेहनत करून आम्ही जितकं दमत होतो मोठ्या मुली, तेवढीच मेहनत त्या छोट्यांनाही करावी लागत होती. आणि त्यात ती खूप सपोर्टिव्ह आणि खूप आमचा तो प्रवास 3 महिन्याचा खूप छान झाला. आणि तो फक्त अनुष्कामुळे झाला मला वाटतं. आम्ही हसत खेळत तो पूर्ण प्रवास केला आणि मी फायनल्स पर्यंत. धनश्री, मला वाटतं तू जेव्हा या सगळ्या टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये प्रवासात होतीस त्यावेळी तुला त्या ठिकाणी अभिनयाचा उत्तम नमुना सादर करण्याची संधी मिळाली होती. आणि मला वाटतं हे कार्यक्रम मी सगळे स्वतः मी पाठला करणारे टीव्हीवरचे अनेक कार्यक्रम मी पाहिलेले आहेत. आणि वाटतं त्यावेळी तू त्या ठिकाणी बाप नावाचं काहीतरी एक पीस त्या ठिकाणी सादर केलेला होता. मला आवडेल की तुझ्याकडून तो एक संवाद ऐकायला. प्रॅक्टिस करत होतो जेव्हा आमचे वर्कशॉप चालत होते ऑन स्क्रीन येण्याच्या आधी. तेव्हा आम्ही असं जेव्हा आमचं फ्री टाइम होतं तेव्हा आम्ही सगळ्या कंटेस्टंटनी ठरवलं की डान्स सोडून आपली दुसरी कला काहीतरी सादर करायची. तर त्या दरम्यान मी अच्छा चला मेरे को ऍक्टिंग आता है तो मैं ऍक्टिंग करूंगी. तर म्हणून मी तेव्हा माझे बाप वडील ह्या कवितेचं मी सादरीकरण केलं. आणि मी अनुराग कल्याण मध्ये जेव्हा होते नाट्य संस्थेमध्ये तेव्हा मी एकपात्री संस्थापक कोण तुमचे? मेघन गुप्ते, ते माझे गुरु. आणि अभिनयात मला जे काही येतं किंवा माझा स्टेज कॉन्फिडन्स ज्यांच्यामुळे आला ते मेघन गुप्ते सरांमुळेच आहे असं मी म्हणेल. हे सगळं त्यांना अर्पण आहे. तर त्यांनी तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये भरला की तुम्ही स्टेजवर असताना कसं वावरावं, कसं बोलावं. तर हे त्यांच्याकडून आलेलं आहे. आणि तेव्हा स्पर्धा मी करायचे, एकपात्री स्पर्धा म्हणा किंवा काही जे अभिनयाची स्पर्धा असते मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. आणि त्याच्यासाठी मी हे एक सोलो लॉकी मी तयार केली होती आणि मी तेच तिथे सादर केलं होतं त्या प्रॅक्टिसमध्ये. आणि तेव्हा जेव्हा मी सादर केलं ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते कुठेतरी पसरलं सगळीकडे. धनश्रीने एक ऍक्ट किया तो बहुत इमोशनल था, ये वो असं बहुत खूप ते पसरलं गेलं. आणि मग नंतर शूटच्या दिवशी असं ठरलं की तू तेच सादर करायचं. आणि त्या दिवशी मी डेंजर झोन मध्ये होते. माझा डेंजर झोनचा परफॉर्मन्स होता आणि मला आठवतं की मी खूप टेन्स होते, खूप घाबरलेले होते, नर्वस होते मी की. आणि मग आणि तीच मी अगदी थोडीला म्हणून दाखवते. वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटतं नाही, पण आपण कधी कधी मुद्दाम जाणून बुजू. बाप, आज अशाच एका बापाची एक कहाणी. आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं, पण ह्या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही.
लोकांनी वडील रेखाटलेले, पण तेही तापट, व्यसनी, मार झोड करणार नाही. समाजात 1-2% असे वडील असतीलच, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? एक प्रश्न तुला असा विचारायचा आहे की बरेचसे शाळेतले विद्यार्थी म्हणा किंवा नवकलाकार या नृत्याकडे वळण्याचा प्रयत्न करतात. तर माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या नृत्याकडे यावं यासाठी तू त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करते? त्यापेक्षा जास्त शाळेत आपण जास्त वेळ घालवतो. बरोबर. आपण आपल्या शिक्षकांसोबत जास्त वेळ, दिवसातला आपण जास्त वेळ सोबत असतो. बरोबर. तर ते सुरेश शेलार म्हणून एक सर होते, अच्छा. आणि त्यांनी ते टिपलं माझ्यातले ते गुण. बरं. मलाही जेव्हा माहित नव्हतं तेव्हा त्यांना माहिती पडलं की ह्याच्यामध्ये ही काहीतरी ते गुण करू आहे ना. शकते. त्या स्पर्धेत गेले, मी सहभागी झाले आणि मी त्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक अरे मिळवलं. वा. करेक्ट वेळेत ते मला जाणवलं आणि त्याच्यावर काम करायला लागले. आणि मग मी नाट्य किंवा नृत्याकडे पण, आणि मी बालनाट्य मेघन सरांना मी जॉईन झाले आणि मी ते अजून त्याच्यामध्ये पारंगत व्हायचा. मी खूप शिक्षक, तुमचे हे खूप मोठं काम आहे. मी म्हणेल की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्यासारख्या कलाकारांना त्यांच्याशी मुलाखत घेऊन त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवताय आणि त्यांना ते इन्स्पायर, आम्हाला बघून ते थोडे फार ते इन्स्पायर होतील. आणि हे खूप मोठं काम आहे सर. कारण एक गुरु म्हणून तुम्हाला तुमचं योगदान आहे की तुम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त याच्यातही मुलांनी आपलं योगदान असणं किती महत्वाचं आहे. आणि याच्यात तुम्ही, आणि ते मुलांनी त्याच्याकडे वळावं, कलेकडे वळावं, यासाठी तुम्ही जे प्रयत्न, जे धडपड करताय त्याला खरंच आहे. आणि याच्यासाठी तुमचं खूप कौतुक. आणि तुमच्या ह्या प्रवासात माझं थोडंसं काही योगदान आहे याच्यावर मी साठी खूप भाग्यवान मानते. आणि मुलांना हे अशाच गोष्टी असतात की तुम्ही कोणाला बघाल की अरे मी हिला ऐकलं, अरे मी त्यांचं ऐकलं, आणि त्यांच्याकडून आपण इन्स्पायर होऊन आपण ते करतो. त्याच गोष्टी आहेत की जे आपल्याला ते करायला, ते त्या गोष्टीकडे वळायला आपल्याला भाग पडतात. तर मुलांचंही तेच आहे. तुम्ही कधी वर्कशॉप्स कराल की तर त्या वर्कशॉप मध्ये वी डोंट नो की कुठल्या मुलाला कधी स्ट्राईक होईल की अरे मला हे आवडतंय, ही उपलब्ध करून देणं त्यांना. ते ही इंटरव्ह्यू बघितल्यानंतर मे बी यातल्या 100 पैकी 5 जरी मुलं वळाली तर मला वाटतं याचं सार्थक झालं. ऍक्च्युली ही मुलाखत घेण्यामागे माझा उद्देश तोच आहे की काही विद्यार्थ्यांनी का होईना नृत्याकडे यावं, कारण कला ही जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मग तो नाटक असेल, नृत्य असेल किंवा इतर वाद्याची कला असेल. आणि अभ्यास तर आहेच, पण कला ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला श्रीमंत ठेवेल. आणि ह्याच्या तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही कधीच उपाशी नाही राहणार. धन असं धन आहे की ते कोणीच चोरू नाही शकत. ती तुमची खरी श्रीमंती आहे. बऱ्या विद्यार्थ्यांनी नेमका या नृत्याकडे यावं यासाठी बेसिकली काय गोष्टी करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी? आता ना आपण काही मुलांना जर ताकद असेल शिकायची तर त्यांनी जावं, शिकावं, ऍडमिशन घ्यावं. कुठले तुम्हाला जर कुठली कला तुम्हाला जर आवडत असेल तर, आणि किंवा गॉड गिफ्टेड असेल, तुम्हाला ती बऱ्यापैकी येतही असेल, पण तिथे तुम्ही न थांबता त्याच्यामध्ये अजून छान मी एक पारंगत कलाकार कसा होईल यासाठी तुम्हाला त्याचे धडे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते जाऊन एका ठिकाणी, एका इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन ते एका गुरुकडून मार्गदर्शन घेणं आणि अजून ती कला खुलवणं हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी असं की त्यांना नाही अफोर्ड होत, नाही ओढू शकत, माझ्याकडे नाहीत तेवढे पैसे, तर आपल्याकडे इंटरनेट आहे आणि त्यातूनही तुम्ही इतकं काही शिकू शकता, इतकं काही अवेलेबल आहे. मी स्वतः कधी कधी मला असं काही शिकायचं झालं तर मी स्वतः खूप पाहते, खूप रिसर्च करते आणि हे सगळे खूपच छान असे तुम्हाला असेही लोक सापडतील की जे अशा मुलांना अगदी शिकवतात. तर तुम्हाला जर एखादी गोष्टीकडे जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर त्याच्याकडे तुम्हाला वळायची गरज नाही, तुम्ही सहज त्या दिशेने तुम्ही जाता. आणि फक्त आवड असणं खूप महत्वाचं आहे, मग ते वळणं वगैरे तो बरोबर घडवतो. माझा एक चांगला अनुभव असा सांग की ज्या अनुभवानं तू इतरांना काहीतरी प्रेरणा देऊ शकशील. त्याला कमी लेखणं ही सगळ्यात मोठी चूक आहे प्रत्येक माणसाची. कारण तुम्हाला माहिती आपल्यालाच आपली कुवत किंवा आपली स्टॅमिना त्या सगळ्या ट्रेन डान्सर मध्ये असून सुद्धा. आणि मला तेव्हा कळलं की तुम्ही किती ट्रेंड आहात किंवा तुम्ही किती शिकलेले आहात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमचा स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला तुमच्यामध्ये किती जिद्द आहे की ठीक आहे बेस्ट डे मी माझा हार्ड वर्क करेल, मी माझी पूर्ण मेहनत टाकेल. जब ही ऍटिट्यूड आहे, जेव्हा ही भावना ही भूमिका जेव्हा तुम्ही धराल तेव्हा तुम्हाला काहीच अशक्य नाही मला वाटतं. आणि मेहनत
एक आहे नो शॉर्टकट्स. कुठलेही शॉर्टकट्स तुम्हाला Shortcuts कुठल्याही यशाकडे कधीच घेऊन जाणार नाही. जिथे मेहनत आहे तेव्हाच तुम्ही ते यश पकडू शकता. आणि मला हे रियालिटी मध्ये मधली माझी खूप चांगली आठवण आहे की मी स्वतःला कमी लेखणं बंद केलं. अच्छा, very good, very की good. मला जरी कुठे वाटलं की अरे माझ्यामध्ये हा बदल माझ्यामध्ये झाला बरोबर, ते बरोबर. तो प्रवास पूर्ण करत असताना. की घरात विद्यार्थ्यांचे डान्सचे क्लासेस घेते, तिचे क्लास कशा प्रकारे चालतात ते आपण या ठिकाणी पाहूया. कलर्स मराठी वाहिनीवरती लक्ष्मीनारायण नावाची एक सिरियल येऊन गेली. मला त्या प्रवासाबद्दल तुझ्याकडून ऐकून घ्यायला आनंद होईल. मी धडपड माझी चालूच होती कारण मला नृत्यासोबत अजून थोडं पुढचं पाऊल घ्यायचं होतं. आणि मी तसंच मग मला लक्ष्मी नारायण ही सिरियल मिळाली. संतोष आयाचिक ह्या सिरियलचे दिग्दर्शक आहेत. हा, हा. आणि ऑडिशन दिलं. मी सिलेक्ट झाले लकीली. आणि माझा हा अगदी पहिला अनुभव होता Serial. कॅमेरा समोर अभिनय करायचा. म्हणजे नाटकातला अभिनय आणि स्क्रीनचा अभिनय ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. बरोबर. आणि मला खूप मी नशीबवान समजते की मला इतके वर्ष नाटक मी केलं आणि त्याच्यानंतर मी सिरियल ला गेले. म्हणजे तुला नाट्याच्या अभिनयाचा इथं अतिशय उपयोग खूप झाला. माझ्यासोबत जे सहकलाकार होते ते खूप छान होते. तर आमचं एक छान एक कुटुंब झालं होतं. नृत्यापेक्षा काहीतरी वेगळं करत होते. आणि माझी अजूनही धडपड चालू आहे की मी अजून असे छान छान कामं करत राहू आणि मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. दरअसल तुझी आपण एक सरस्वतीची भूमिकेची झलक पाहूया आपण या ठिकाणी. हे ब्रह्मदेव, भविष्यात सृजन करणाऱ्या प्रत्येकाला वेळ प्रसंगी केलेल्या कार्याचे स्पष्टीकरण करावे लागेल. मला त्याची कल्पना आहे देवी. आपण चिंतित का आहात समुद्रदेव? हे देवी, आजपर्यंत मी माझ्या अर्धांगिनीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला अपत्य नसले की आतापर्यंत बक्षिसा मिळालेल्या ते मला ऐकून घ्यायला आनंद होईल. मी अगदी खरं सांगते. हा, हा. माझ्याकडे मोजून बक्षीस आहेत. म्हणजे मी 10वीत 11वीत पासून टेलिव्हिजनशी कनेक्टेड आहे. आणि त्यानंतर मी फक्त टेलिव्हिजनच किंवा टेलिव्हिजनच्या स्पर्धा केल्या. म्हणजे तुझं शिक्षण तू चालूच ठेवलेलं आहे असं तुला म्हणायचं या ठिकाणी. हो. म्हणजे आता तुझं शिक्षण किती झालं? आता मी BMM केलं, बॅचलर्स इन मास मीडिया माझं आता मागच्या वर्षी कम्प्लीट झालं आहे. आणि तर तेही मला मी काय म्हणतात ती फॅकल्टी पण माझ्या करिअरला जोडूनच असावी असं म्हणून मी ते केलेलं आहे. आणि त्याचंही मला खूप हेल्प आहे. त्या गोष्टीचंही मला खूप ते शिकले म्हणून मला बऱ्यापैकी याचा फायदा होतो आहे. शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो की जे नृत्याकडे आता नव्यानं येणारे जे कलाकार आहेत किंवा आमच्या शाळेतले काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो काय सांगू शकतो? मला जे कोणी विचारतात की काही रियालिटीमध्ये जायचं तर काय करायचं, तो मला सांग हे ते, तर मी इतकंच सांगेल की जिथे तुम्ही कुठल्याही आव्हानांना भागू नका. कारण आपण न भूलता एक छान म्हणतो की आपण एक स्वतःवर विश्वास आणि सगळ्या गोष्टीची पारख करूनच तुम्ही जा कुठल्याही गोष्टीकडे. कोणी तुम्हाला कारण ही गोष्ट सहज असं तुम्हाला कोणीही देणार नाही. याच्यासाठी तुम्हाला खूप झटावं लागेल आणि तेव्हाच ते मिळेल. आणि जे कोणी तिथे तुम्हाला सहज उपलब्ध करून देत असेल तर तेव्हा तुम्ही त्या गोष्टीची चांगली पारखणी करा. तो माणूस किती खरा आहे. आणि हे खूप जेन्युइन आणि खूप कलाकारांना ज्याच्याकडे कला आहे त्यालाच ते उपलब्ध करून देतात. आणि मी एक रिप्रेझेंटर म्हणून मी सांगते रियालिटी शोचं की हे खूप खरं आहे. इथे कुठेही पैसे ओतून कुठलाही कलाकार तिथे येत नाही. सगळे कलाकार आपल्या मेहनतीने तिथे तुम्हाला टेलिव्हिजनवर दिसतात. आणि तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही खोट्या अफवांना न भाळता तुमच्या फक्त कलेच्या दमावर तुम्ही तिथे पोहोचू शकता जर तुमच्यामध्ये ती कला असेल तर हेच महत्वाचं मी सांगेल की अफवांना भूलू नका. ऑडिशन्स वगैरे तुम्हाला सहज टीव्हीवर अवेलेबल होतात, ऍड्स येतात. तर ते फक्त तेवढं जरी तुम्ही फॉलो करून तिथे ते करून तुम्ही गेला तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता.
आज आपण या ठिकाणी लक्ष्मी चित्राच्या या युट्यूब चॅनलमध्ये धनश्री डोमसे यांची मुलाखत पाहत होतो आपण की ग्राउंड पासून म्हणजे अगदी बालनाट्याच्या अभिनयापासून ते व्यावसायिक ग्राउंड पासून तर अगदी झी मराठीचं चॅनल असेल किंवा कलर मराठीचं चॅनल असेल इथपर्यंत तिने आपला प्रवास केलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या सातत्याने धडपडत असतात, मेहनत करत असतात. आपण या युट्यूब चॅनलवरती त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर आपण देत आहोत की ज्यांना खरोखर या नृत्याविषयी आवड आहे किंवा ज्या नवकलाकारांना नृत्य शिकायचं आहे त्यांनी नक्कीच धनश्री बरोबर संपर्क साधावा. आजच्या या चॅनल्स मध्ये आपण धनश्रीची मुलाखत पाहत होतो. धनश्रीने अत्यंत दिलखुलासपणे या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्याबद्दल मी धनश्रीचं या चॅनलच्या तर्फे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण भेटू. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. समोर नाचतो पुरा डोलतो डोईवरी अलकलगी वाल्याची लांडोरी तू कशी ग